आपणापैकी पुष्कळ लोकांच्या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं अतिपवित्र हृदय आणि पवित्र मरियेचं निष्कलंक हृदय ह्यांच्या प्रतिमा असतील. जरा एक मिनिट त्या दोन्ही प्रतिमांकडे आलटून पालटून पहा. काय सारखेपणा दिसतो आणि काय फरक दिसतो तो तपासण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हृदयावरती ज्योत तेवत असलेली दिसत आहे. ह्याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताचं अतिपवित्र हृदय आणि पवित्र मरियेचं निष्कलंक हृदय हे दैवी प्रेमाचं धगधगतं अग्निकुंड आहे असं आपल्याला जणू काही दिसून येतं. दोन्ही हृदयाभोवती काहीतरी गुंफलेलं आहे असं आपल्याला दिसून येईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयाभोवती काटेरी मुकुट गुंफलेला आहे आणि पवित्र मरियेच्या हृदयाभोवती गुलाबं गुंफलेली आहेत असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे पवित्र मरियेचा सन्मान आपण जो करत असतो त्याचं कारण तिने ज्या पुत्राला जन्म दिला तो प्रभू येशू ख्रिस्त ह्याने महान अशा यातना सहन केलेल्या आहेत. दोन्ही हृदयामध्ये जखमा दिसत आहेत. येशूच्या हृदयाच्या जखमेतून एक थेंब रक्ताचा बाहेर पडताना दिसत आहे, तर पवित्र मरियेच्या हृदयामध्ये तरवार आरपार गेलेली आहे असं दिसून येत आहे. अशा प्रकारचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे की संपूर्ण जगाला कवेत घेण्याआधी माणसाला देखील दुःखाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघावं लागतं. पवित्र मरिया आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्या दोघांच्या हृदयांचा ह्या दिवसामध्ये आपण सन्मान करत आहोत. काल आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र हृदयाचा सन्मान केला. आज आपण पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाचा सन्मान करत आहोत. हे निष्कलंक हृदय पवित्र मरियेचं आपल्याला नक्की काय शिकवतं, त्यासाठी पवित्र मरियेच्या जीवनावरती एक ओझरती नजर टाकून बघा. पहिला प्रसंग आहे देवदूताच्या हाकेला होकार देणारी पवित्र मरिया. एवढी मोठी योजना वेंगीत घेण्यासाठी हृदय देखील तेवढं मोठं असावं लागतं असं आपल्याला दिसून येत आहे. अलिशेबेच्या मदतीला धावून जाणारी पवित्र मरिया जणू काही दुसऱ्यांच्या सेवेसाठी धडधडणारं हे निष्कलंक असं हृदय आहे. योसेफाच्या शब्दाला मान देऊन आपलं घरदार सोडून आपल्या सासरी जाण्यासाठी खडतर अशी वाटचाल करणारी पवित्र मरिया ह्या जगामध्ये तारणारा जन्माला येणार आहे, परंतु त्यासाठी आपल्याला रक्ताळलेली वाट जणू काही तोडवायची आहे. त्यासाठी तयार असलेलं हे हृदय पवित्र मरियेचं निष्कलंक हृदय. त्यानंतर आपण पाहत आहोत की हेरोदाने तरवार उपसताबरोबर योसेफाच्या सांगण्यावरून ताबडतोब इजिप्त देशामध्ये निघून जाणारी पवित्र मरिया आपल्या बाळाचं संरक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं दिव्य स्वीकारणारी पवित्र मरिया आपल्यासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारचं दिव्य स्वीकारण्यास ती तयार असते. हेच जणू काही तिने आपल्या ह्या कृतीतून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर नाझरेतला परतणारी पवित्र मरिया आणि आपल्या बाळावरती संस्कार करणारी पवित्र मरिया हे निष्कलंक हृदय परमेश्वर प्रेमाने देखील ओतप्रोत भरलेलं होतं, हेच त्यामधून स्पष्ट होत असतं. त्यानंतर पवित्र मरिया काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस येशू ज्यावेळेला करतो त्या प्रसंगी महत्त्वाची भूमिका बजावते. दुसऱ्यांच्या अडीअडचणीमध्ये केवळ लांबून मजा बघत बसायचं असा पावित्र्यात ती घेत नाही, तर उलट त्या व्यक्तींना अडचणीमध्ये कशी मदत करता येईल त्यासाठी धडधडणारं पवित्र मरियेचं ते निष्कलंक हृदय त्या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर आपण पाहतो की येशू प्रेषित कार्य करत असताना त्याच्या भेटीसाठी गेलेली पवित्र मरिया, गर्दी प्रचंड असल्यामुळे पवित्र मरिया बाहेर उभी राहते. तिने एका शब्दाने जर सांगितलं असतं की आतमध्ये बसलेला आहे तो माझा मुलगा आहे आणि तिला ताबडतोब वाट मोकळी करून देण्यात आली असती,
पण नम्रपणे ती बाहेर उभी राहते आणि येशूला तसा नुसता निरोप पाठवते. आणि त्याद्वारे आपण येशूची केवळ शारीरिक माता नसून आध्यात्मिक माता देखील आहोत, हेही ती त्या ठिकाणी दिसून येते. त्यामध्ये मातृवात्सल्याने ओतप्रोत भरलेलं ते निष्कलंक हृदय, क्रूसाची वाट चालणारी, क्रूसाच्या पायथ्याशी उभी राहणारी, आपल्या मुलाचा मृत्यू पाहणारी आणि त्या मुलाचं कलेवर मांडीवर घेणारी, त्याला थडग्यात ठेवून परतणारी पवित्र मरिया, 7 दुःखांच्या ची तरवार तिच्या हृदयातून जाणार आहे, हे शिमोनाचं भाकीत तिच्या बाबतीत खरं ठरलं. आणि त्याद्वारे हे निष्कलंक हृदय सुखदुःखात, आजारात, आरोग्यात, अडीअडचणीत, संकटात आणि साक्षात मृत्यूमध्ये देखील शेवटपर्यंत निष्कलंकच राहिलं, हे त्याद्वारे आपल्याला दाखविण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच अशा ह्या निष्कलंक हृदयाचा सन्मान करत असताना पवित्र मरियेकडे एक महत्त्वाची देणगी मागूया, की हे पवित्र मरिये, तू निष्कलंक राहिलीस, तुझं हृदय निष्कलंक राहिलं, तुझं संपूर्ण शरीर निष्कलंक राहिलं आणि म्हणूनच ते शरीर मातीला मिळू शकलं नाही. ते शरीर सदेह स्वर्गात घेतलं गेलं. आम्हाला देखील निष्कलंक हृदयाची देणगी दे. आमच्या हृदयातील भावना शुद्ध, स्वच्छ आणि नितळ आणि निखळ असू दे. त्याद्वारे परमेश्वराचा गौरव आणि आमचं तारण करण्यासाठी आमच्याकरिता प्रभूजवळ मध्यस्थी कर. आमेन. निष्कलंक हृदया सर्वच तुला अर्पितो, आमची सारी सुखदुःखे आता वह्या पुढे. फातिमा कुमारी नमो, निर्दोषी देवाचे माते, या दिनी आम्हास मदत कर, तू माणसांची दृढाशा. हे पवित्र मरिये, आम्हासाठी विनंती कर.